नमस्कार. सर्व रसिक प्रेक्षकांचं या आर्ट सर्कल रत्नागिरीच्या 30-3 वाचनवसामध्ये मनपूर्वक स्वागत. लेखक तुमच्या भेटीला, लेखकाचा हा अर्धा तास आपण त्यांची मुलाखत घेतो आणि त्यांच्या लेखन प्रक्रियेविषयी, त्यांच्या कामाविषयी आपण जाणून घेत असतो. आज आपण ऐकलं डॉक्टर मृदुला बेळे यांच्या कथा अकलेच्या कायद्याची या पुस्तकामधला काही भाग वैदेही पटवर्धन हिने वाचला आणि थोड्याच वेळामध्ये वैदेही ही आपल्याला जॉईन होईल आणि लेखिका डॉक्टर मृदुला बेळे या देखील आपल्याला जॉईन होतील. वैदेही जॉईन होतीच आहे. हॅलो वैदेही. हॅलो. छान वाचलंस, मस्त, आणि विषयाची निवडही छान होती. तुला कसं वाटलं हे वाचताना? ऍक्च्युली माझा हा अशा प्रकारचं अभिवाचन वाचण्याचा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे थोडंसं दडपण होतं आणि विषयही थोडा वेगळा होता, त्यामुळे एक जमेल की नाही असं वाटत होतं. पण थोडं वाचलं, 2-3 वेळा वाचल्यानंतर मग लक्षात आलं की हा, हे वेगळा विषय आणि लोकांना याविषयी माहिती कळली पाहिजे असा एक विषय. छान वाटलं. ओके. आणि मला तेच वैशिष्ट्य वाटलं की आतापर्यंत आपण प्युअरली साहित्य लिहिणारे लेखक, साहित्यिक म्हणजे फिक्शन लिहिणारे किंवा अशा पद्धतीचे लेखक किंवा जे लिहिणारे कलाकार आहेत त्यांच्या पुस्तकातलं अभिवाचन करत होतो. आजचा विषय तुलनेने खूपच तांत्रिक होता आणि त्याच्यामध्ये शास्त्रीय माहिती खूप होती, मात्र इतका इंटरेस्टिंग पद्धतीने मृदुला बेळे यांनी त्या पुस्तकामध्ये हा सगळा विषय मांडलेला आहे की 1 मिनिटही असं वाटलं नाही की आपण हे काहीतरी टेक्निकल ऐकतोय, असं अजिबात वाटलं नाही. आणि मला वाटतं आता मृदुला जॉईन झाली की आपण हेच सगळं तिच्याकडनं जाणून घेऊया, कारण खूप विविधांगी क्षेत्रामध्ये काम करणारी ही लेखिका आहे. मृदुला जॉईन झाली की आपण सुरू करू. तोपर्यंत मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना आपण तिचा परिचय करून देऊयात का? तिचा औपचारिक परिचय करून देऊ. म्हणजे प्रेक्षकांसाठी मी सांगते की मृदुलानी औषध निर्माण शास्त्रामध्ये PhD केली आहे. पेटंट कायदा विषयामध्ये तिने सुरुवातीला डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर LLB केलं. LLM करण्यासाठी ती थेट इटलीला तुरिनो विद्यापीठामध्ये गेली आणि तिथे तिने LLM केलं. तिच्या बॅचमध्ये ती पहिली आली. जपानी पेटंट कायद्याचं तिने टोकियोमध्येच राहून प्रशिक्षण घेतलेलं आहे. औषध निर्माण शास्त्रावरची म्हणजे जो तिचा प्राध्यापक म्हणून तिचा जो विषय आहे त्या विषयामधली 3 क्रमिक पुस्तकं तिची प्रकाशित झालेली आहेत. पारंपरिक आणि नवी औषधं आणि वेगवेगळी प्रसाधनं यांच्या फॉर्म्युलाच्या साठी अनेक कंपन्यांना ती सल्लागार म्हणून काम करते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक कंपन्यांसाठी, अनेक फर्म्ससाठी ती पेटंट संदर्भामध्ये सल्लागार आहे. आज तुझ्या पुस्तकातला उतारा वाचलास, कथा अकलेच्या कायद्याची, या तिच्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि आता अगदी नुकती एक डेव्हलपमेंट झालेली आहे, तर ती मला इथे सगळ्यांना सांगायला आवडेल. महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल अँड हँडलूम काउन्सिल या काय म्हणूयात आपण, या संस्थेवर किंवा या मंडळावरती तिची निवड झालेली आहे. हँडलूम ची प्रॉडक्ट्स, आपण तिचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि तिचा अभ्यासही चालू असतो. तर अशा या अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, अनेक क्षेत्रामध्ये रस घेणाऱ्या लेखिकेला आपण भेटूयात. जाता आता अजून एक ओळख सांगते, ती मॅरेथॉन रनर पण आहे. ही सगळी ओळख मी मुद्दामून करून दिली ऍक्च्युली वैदेही, कारण कसं होतं की लेखकाला जेव्हा तुम्ही किंवा लेखकाची लेखन प्रक्रिया जाणून घेत असता त्यावेळेला लेखकाचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रतिबिंब त्याच्या लेखनामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली पडत असतं. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या व्यक्तिमत्वाशी बोलताना आपण हे सगळं जाणून घेऊयात, असं म्हणून ही खरं तर एक औपचारिक ओळख मी करून दिली. मृदुला जॉईन झाली की आपण चर्चेला सुरुवात करूयात. हो. पण पुस्तक पण आवडलं ना तुला? त्याची शीर्षक पुस्तकाची, लेखांची शीर्षक, म्हणजे शीर्षकांसाठी पण कधी कधी ते वाचावं असं वाटतं. वाचून एक क्युरियोसिटी वाटते की नक्की काय आहे याच्यात, अजून काय आहे, अच्छा असंही आहे का, म्हणजे असे वेगवेगळे कंगोरे निर्माण होतात वाचताना की अरे हे आपल्याला माहिती नव्हतं, किंवा
अच्छा, हे असंही होतं का? म्हणजे असे विषय म्हणजे टायटल्स बघून वाचावेसे वाटतात असे खरंय. विषय आहेत सगळे. म्हणजे मी तर प्रेक्षकांना खरंच विनंती करेन की तुम्ही नक्की हे पुस्तक विकत घ्या आणि जरूर वाचा. हो. आणि तेच मेन मला विचारायचं तिला की ती इतक्या तांत्रिक विषयाची प्राध्यापिका आहे आणि आतापर्यंत खूप सारी तिची अनेक जर्नल्स मधनं शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. खूप वेगवेगळ्या ठिकाणी ती तिच्या विषयाच्या संदर्भात लिहित असते किंवा पेटंट हा विषय सुद्धा असाच आहे. तर इतकं तांत्रिक लिहिणाऱ्या माणसांनी इतकं सहज सोपं सरळ शुद्ध मराठी लिहिणं आणि तो विषय समजावून सांगणं हे पण फार अवघड असतं. हो, खरंच. त्याचं सुद्धा कारण विचारू नॉर्मल आपण तिला. मृदुला जॉईन होतीये का? कारण ती मगासपासून वाट बघत होती. तुला अजून या पुस्तकातले कुठले कुठले आवडलेले? बरेच आहेत तसे. म्हणजे आता मी पहिल्यांदाच वाचले त्यामुळे असे सगळे म्हणजे मला असं सगळंच नवीन वाटलं त्या पुस्तकातलं की कुठल्याही बाबतीतलं. म्हणजे आता पेटंट हा विषय जसा घेतलाय की हळदीवरील आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा जो हळदीवरचा जो लढा ऐकलाय वाचलाय ज्यांनी पुस्तकात किंवा तर त्याविषयी आणि म्हणजे हे फक्त औषधशास्त्राविषयी झालं पण त्या व्यतिरिक्तही अनेक असे विषय त्यांनी त्यात मांडलेत की म्हणजे असं वाटतं वाचताना की अरे हे म्हणजे मी इतके दिवस का नाही वाचलं हे असं की किंवा मला माहिती नव्हती. म्हणजे आपण नुसतं म्हणतो की हा असं पेटंट म्हणून एक प्रकार असतो किंवा एक कॉपीराइट्स किंवा आपण असं म्हणतो पण नक्की काय ती प्रोसेस काय असते किंवा एक साधारण ते पुस्तक वाचल्यानंतर मला एक लक्षात आलं की अरे हा हे असं असतं. इन डिटेल लक्षात आलं काय असतं ते. ओके. तिचं दुसरं पुस्तक पण अतिशय वाचनीय. आपण दुपारी त्याविषयी बोललो होतो. तूही बघितलंस ते म्हटलं. करोनाच्या कृष्णछायेत नावाचं तिने पुस्तक आता अगदी नुकतं लिहिलंय. जुलैमध्ये प्रकाशित झालं ते आणि राजहंस प्रकाशननीच प्रकाशित केलेलं आहे तेही. तर त्याच्यामध्ये पण तिने करोना या काय म्हणत आपण एकूण विषयाचा आढावा घेत असताना त्याच्यामध्ये बदलणारी भूराजकीय समीकरणं त्याच्यात आणलेली आहेत तिने. त्याच्यानंतर इथून पुढे राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टीची व्याख्याच कशी बदलून जाणार आहे याविषयी तिने खूप मतं आपली नोंदवलेली आहेत आणि तेही मला खूप इंटरेस्टिंग वाटलं पुस्तक अतिशयच वाचताना. आपण त्याच्याही विषयी विचारू तिला. नमस्ते मृदुला. नमस्ते. नमस्कार मॅडम. आवाज ऐकू येतोय व्यवस्थित? हो, मला ऐकू येतोय. माझा येतोय ना आवाज? हो, येतोय. वैदेही छान वाचन खूप छान झालं आणि मुख्य आर्ट सर्कलचं अभिनंदन की तुम्ही अशा विषयावरचा लेख निवडला वाचनासाठी. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. कारण की तांत्रिक आणि कायद्याचं जंजाळ असलेला विषय आहे हा. नक्कीच. पण तुला सांगते कदाचित तुझ्यापर्यंत त्या कॉमेंट्स आल्या असतील किंवा फीडबॅक आला असेल असं नाहीये पण ऑलरेडी कॉमेंट्समध्ये खूप हा विषय खूप नवीन आहे आणि चांगला आहे आणि आम्हाला आवडलाय अशा कॉमेंट्स येत आहेत. अरे वा. हा, चांगली. मृदुला तू जॉईन होत होतीस तोपर्यंत तुझी औपचारिक ओळख मी करून दिलेली आहे. म्हणजे तुझं शिक्षण आणि तू कुठे घेतलंस आणि तू काय काय काम करतेस, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतेस हे सगळं सांगितलंय. त्यामुळे आपण सुरुवात करूया चर्चेला लगेच. मला पहिल्यांदाच तुला असं विचारायचं की तू खूप तांत्रिक विषय शिकवणारी प्राध्यापिका आहेस आणि त्या संदर्भातलं लेखन तू खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं होतंस म्हणजे हे पुस्तक येण्याच्या अगोदर. पण या विषयावरती सोप्या भाषेमध्ये लिहावं असं तुला काय वाटलं? मुळामध्ये तू लेखन सुरू कसं केलंस याच्या संदर्भात मला विचारायचंय. लेखन काही ठरवून सुरू केलं नाही. तो एक अपघात होता. मुळात मराठीमध्ये आपण कधी लिहू असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गोष्ट गंमत अशी झाली की लोकसत्तेमध्ये गिरीश कुबेरांनी एक अग्रलेख लिहिला होता आणि त्यात त्यांनी जेनेरिक औषधांबद्दल लिहिलं होतं आणि त्यात म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी काही माहिती चुकली आहे असं मला वाटलं. कारण मी स्वतः जेनेरिक औषधांची
पुरस्कर्ती आहे आणि त्याबद्दल मी भरपूर लोकांशी बोलत होते की जेनेरिक औषधं ही कशी स्वस्त आणि चांगली असतात आणि तुम्ही घ्यायला ती काहीच हरकत नाही, त्याबद्दल अनेक गैरसमज असतात लोकांच्या डोक्यात. आणि नेमकं त्याच्या उलट त्या अग्रलेखात लिहिलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की आपण जे काम, मी किंवा माझ्यासारखे इतर अनेक लोक जे काम करतायत, तर त्याला धक्का लागू शकतो त्या लेखामुळे असं मला वाटलं. आणि म्हणून मी तिरीमिरीत त्यांना एक भली मोठी ईमेल लिहिली होती आणि जेनेरिक औषध म्हणजे काय आणि ते कसं सेफ असतं घेणं, मराठीत होती ती ईमेल. आणि त्यात मग पेटंट बद्दल वगैरे सुद्धा माहिती होती. आणि ईमेलच्या सिग्नेचर मध्ये माझा फोन नंबर होता. मला असं वाटलं की तो टीका करणारा मेल आहे अग्रलेखावरचा, म्हणजे तो लोकसत्तेच्या वाचकांची पत्रव्यवहारामध्ये सुद्धा मुळीच छापला जाणार नाही. पण मजा अशी झाली की उलट गिरीश कुबेरांचा मला फोनच आला माझा नंबर बघून, आणि तुम्ही कोण आहात, काय शिकलाय वगैरे त्यांनी वाचलं, विचारलं मला. आणि नंतर ते सरळ म्हणाले की मी एक विचारू का तुम्हाला, की तुम्ही लोकसत्तेसाठी एक स्तंभ लिहाल का वर्षभर. तर मी ते ऐकून उडालेच, कारण मराठीत लिहायचं तेही लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राचं, बुद्धिजीवींचं वृत्तपत्र समजलं जातं, आणि ऑपेड पेज वरती लिहायचं, दर आठवड्याला लिहायचं, म्हणजे मला माझ्या बसची बात नाही येते हे मला माहित होतं. मुळात मी मराठीत कधी लिहिलेलंच नव्हतं त्याआधी, आणि एकदम लोकसत्तेत आपण कसं लिहिणार आणि असल्या विषयावर कसं लिहिणार जो पूर्णपणे आपण कायम इंग्रजीत शिकलोय. आणि लिहिला तर दुसरा प्रश्न माझ्या डोक्यात हा होता की लिहिलं तर वाचणार कोण ह्या अशा विषयावर. तर कुबेर मला असं म्हणाले की तुम्ही वाचकांना फार अंडर एस्टिमेट करताय, लोकांना वाचायला हवं असतं पण आपण त्यांना देत नाही वाचायला. अशा अनेक, तरी सुद्धा माझा नकारच होता. पण त्यांनी 3-4 वेळेला मला फोन केला आणि त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने समजवलं की बघा, या विषयावर मराठीत अजून कोणी लिहिलं नाही, सरस्वतीच्या दरबारात तुमच्या नावावर रुजू होईल हा विषय वगैरे वगैरे. मला अजिबातच माझ्यामध्ये धारिष्ट्य नव्हतं ते करायचं, पण मग कुबेरांसारख्या माणसाला किती वेळा आपण नाही म्हणायचं, असं म्हणून मी तो अगदी भिडेपोटी घेतलेला निर्णय होता की बरं लिहूया. मग मी त्यांना असं म्हणाले की मी पाक्षिक स्तंभ लिहीन, कारण मला इतक्या दर आठवड्यात एवढे 52 लेख लिहायला मुळीच झेपायचं नाही. बरं म्हणाले ते, आणि पहिला लेख पाठवून दिला मी, तो पहिल्या गुरुवारी आला छापून. आणि तेव्हा मला कॉलमचं प्रेशर खूप होतं सुरुवातीला, तर मी 2-3 दिवसातच, 15 दिवसांनी यायचा लेख 2-3 दिवसातच लिहून पाठवला त्यांना, आणि तो त्यांनी पुढच्याच गुरुवारी छापून टाकला, जो त्याच्या पुढच्या गुरुवारी यायला हवा होता. आणि मग मला त्यांनी फोन करून सांगितलं की नाही, आपण साप्ताहिक स्तंभ करूया, कारण, आणि मग ते 26च्या जागी 52 लेख झाले. तर ती सुरुवात अशी झाली लिखाणाची, आणि जे अगदीच ध्यानीमनी नसताना झालेली सुरुवात होती. तू म्यूट आहेस नीता. हा, याच धाग्याला पकडून मी तुला पहिला प्रश्न विचारते की म्हणजे फार्मसी हा याच्यामध्ये तुझं शिक्षण झालेलं होतं, तुझी पीएचडी झाली होती, तू शिकवत होतीस, आणि एक छान तुझं एक छान रुटीन बसलेलं होतं. अचानक पेटंट विषयी काहीतरी अभ्यास करावा असं का वाटलं तुला? मी 1995 साली बी फार्म झाले आणि त्याच्यानंतर 97 साली एम फार्म, आणि तोपर्यंत पेटंटचा प सुद्धा आमच्या सिलेबसमध्ये नव्हता. त्यानंतर मी 2000 मध्ये शिकवायला लागले, मी जिथे शिकले त्याच कॉलेजमध्ये शिकवायला लागले, आणि तेव्हा तो विषय 2003च्या आसपास आमच्या सिलेबसमध्ये आला शिकवायला. आणि आम्हाला कुणालाही तो विषय शिकवता यायचा नाही, कारण की माझ्या वयाच्या आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कुणालाच तो विषय आम्ही कधी शिकलेलाच नव्हता. दरवर्षी त्या विषयाची टोलवाटोलवी व्हायची की मी नाही घेणार, तू घे, तू नाही घेणार, मी घे. एका वर्षी माझी निवड झाली तो विषय शिकवण्यासाठी. आणि मग मी, आणि त्याच दरम्यान कधीतरी, नाही त्याच्या आधीची ही गोष्ट आहे की माझा एक मित्र, वर्गमित्र, जो अगदी चांगला मित्र माझा, तो पीएचडी वगैरे केमिस्ट्रीमध्ये करून 2 पोस्टडॉक्स फ्रान्समध्ये करून परत आल्यानंतर तो IPR मध्ये काम करायला लागला, म्हणजे मोठ्या एका फार्मा कंपनीच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स डिपार्टमेंटमध्ये तो जॉब करायला लागला. आणि त्याचा एक दिवस मला फोन आला. फोनवरती त्यांनी मला बराच वेळ पेटंट, औषधांच्या पेटंटच्या बाबतीत रिसेंटली झालेली एक केस समजावून सांगितली. तो खूप वेळ मला सांगत होता, मी हो का असं म्हणून ऐकत होते. पण सगळं झाल्यानंतर मी शेवटी त्याला म्हणाले की तुला खरं सांगू का राजेश, मला एक अक्षरही समजलं नाही तू काय बोलत होतास त्यातलं. तर तो अगदी जवळचा मित्र आहे, आणि तो
त्या भाषेत मला बोलू शकतो, म्हणून तो मला म्हणाला की मग नाही समजलं तर तुला लाज वाटायला पाहिजे, कारण औषध निर्मितीमध्ये हा विषय इतका महत्वाचा झाला आहे आणि तू एका औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात शिकवतेस, प्राध्यापकांना नाही आला तर मुलांना कसा येईल तो विषय शिकता. आलाय की नाही तो विषय आता करिक्युलम मध्ये? तर मी म्हणलो हो आलाय. तर म्हणाला की कोण शिकवतो तो विषय? तर म्हणलं मी शिकवत नाही, पण आम्हाला कोणालाच तो शिकवता येत नाही. आणि त्यानंतर त्याच वर्षी माझ्यावर पाळी आली तो विषय शिकवण्याची. आणि दरम्यानच्या काळात त्यांनी ते जे मला तो बोलला होता की तुला लाज वाटायला पाहिजे, त्यांनी मी खूप अस्वस्थ झाले, म्हणजे मिरची लागावी तसं लागलं मला ते वाक्य. 2-3 दिवस मी अस्वस्थ होते, झोप आली नाही. चौथ्या दिवशी त्याला फोन करून विचारलं की मला लाज वाटली आहे भरपूर, तर आता मी काय करू सांग, मला शिकायचा आहे हा विषय. आणि मग त्यांनी मला एका डिस्टन्स लर्निंग डिप्लोमाला जो हैदराबादचा आहे त्याला ऍडमिशन घ्यायला सांगितली. आणि मग ऍडमिशन घेतली तर वर्गात काही इंटरॅक्टिव्ह सेशन्स असायचे ज्याला मी मुंबई आणि पुण्याला यायचे. वर्गात भरपूर IP समजणारे लोक असायचे आणि मला काहीही समजायचं नाही, म्हणजे मी अक्षरशः असल्यासारखी बसलेली असायचे वर्गात. मग म्हणलं आता घेतलंय हे अंगावरती तर शिकायला लागेल, आपल्याला अभ्यास करायला लागेल, म्हणून परीक्षा जवळ आल्यावर जोरात अभ्यास सुरू केला. आणि मग अभ्यास सुरू केला तसा तो विषय मला खूपच आवडायला लागला. आणि मग त्या परीक्षेमध्ये मी चक्क भारतात दुसरी वगैरे आले आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग मी शिकवायला लागले वर्गात. शिकवताना तो मला विषय जास्तच आवडायला लागला, कारण शिकवताना आपण जास्ती चांगलं शिकतो. मग असं वाटलं की पण आपल्याला नुसता डिप्लोमा करून उपयोग नाही, मुलांपेक्षा थोडंसं जास्ती आपल्याला येतंय, पण पूर्ण येत नाहीये हे कळत होतं. मग लॉला ऍडमिशन घेतली, कारण दरम्यानच्या काळात माझं PhD संपलं होतं. PhD संपल्यानंतर म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा तुम्ही PhD करत असतात ते त्याच्यात इतके कष्ट असतात की ते संपल्यावर अचानक एक अशी मोठी पोकळी होते आयुष्यात. आणि मग त्या पोकळीत काय करायचं म्हणून मी LLB ला ऍडमिशन घेतली. मग LLM करायला, LLB झाल्यानंतर LLM करायला तुरीनला गेले आणि असा तो प्रवास झाला. ऍक्च्युली वैदेहीला तुला एक प्रश्न आहे तुरीनच्या बाबतीत. आम्ही दुपारी चर्चा करत होतो तेव्हा तिने मला सांगितलं होतं की हा प्रश्न विचारायचा. वैदे विचारतेस तुझ्या मनातले प्रश्न? म्हणजे आता तुम्ही शिक्षणाचा विषय काढलात की तुमचं सगळं शिक्षण नाशिकमध्ये आणि झालं, तर अचानक इटलीला जायचं, इटलीला ऍडमिशन घेण्यासाठी असा तुम्ही का निर्णय घेतला? म्हणजे इटलीलाच का? बौद्धिक संपदा घेतला. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक बौद्धिक संपदा संस्था ही जिनेवाला आहे आणि वायपो म्हणतात तिला. आणि वायपो तर्फे जगात 4 ठिकाणी LLM इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ असे कोर्स घेतले जातात. त्यातले 2 कोर्स इंग्रजीमध्ये नाहीयेत. एक क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियात होतो तो इंग्लिशमध्ये असतो आणि तुरीनचा इंग्लिशमध्ये असतो. तर त्याच्यात 40 स्ट्रेंथ असते वर्गाची, पण त्यातनं जगभरातनं 12 किंवा 13 लोकांना दरवर्षी फेलोशिप मिळते तिथे जाण्यासाठी. अदरवाईज त्या कोर्सची किंमत जवळजवळ 30,000 युरो वगैरे, म्हणजे भरपूर आहे. पण ज्यांना फेलोशिप मिळते त्यांनाच मात्र सगळं फ्री असतं, म्हणजे शिक्षण, राहणं, फिरणं, म्हणजे अगदी लॉन्ड्री, पोर्टर या सगळ्याचे पैसे मिळतात. तर त्यासाठी मी अर्ज केला आणि माझी निवड झाली. त्यामुळे मी गेले, कारण म्हणजे बौद्धिक संपदा कायदा शिकवणारे शिक्षक किंवा बौद्धिक संपदा वेगवेगळ्या देशांच्या बौद्धिक संपदा कार्यालयात काम करणारे लोक यांनाच ती फेलोशिप मिळते. तर ती फेलोशिप मिळून मी ते करायला गेले. तो काही फार विचार करून घेतलेला निर्णय नव्हता. मला इथे तुला एक विनंती करायची, त्या ऍडमिशन बद्दल सांग ना. ती एक मोठी कहाणी आहे की तिथे प्रवेश कसा मिळाला. म्हणजे मी जेव्हा अप्लाय केलं त्यानंतर मला माहित होतं की 13 जागा आहेत आणि जगभरातून प्रचंड प्रमाणात अर्ज येतात, त्यामुळे खूप जोरदार तिथे शर्यत आहे हे माहित होतं. पण तरी एकीकडे असं वाटत होतं की आपला CV चांगला दिसतो पेपरवर, खूप आपल्याला काही हरकत नाही मिळायला, पण शक्यता कमी आहे मला माहित होतं. पण एक दिवस मला त्यांचा ईमेल आला माझ्या अपेक्षेप्रमाणे आणि त्यात लिहिलं होतं की वी आर सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट वी आर अनएबल टू ऍक्सेप्ट युअर कॅन्डिडेचर. तुम्हाला काही आम्ही ही ऍडमिशन देऊ शकत नाही. तर मला त्याचं खूप वाईट वाटलं. म्हणजे मी एक्सपेक्ट करत होते की ऍडमिशन मिळणं खूप अवघड आहे, पण तरी कुठेतरी
ज्याला आपण इंग्रजीत होपिंग अगेन्स्ट द होप म्हणतो, मला वाटत होतं की मिळेल कदाचित आपल्याला, पण ती काही मिळाली नाही. तर त्यांनी अस्वस्थपणा इतका आला, रात्री झोप लागली नाही, असं 2 दिवस की कोणाला ऍडमिशन मिळाली असेल, आपल्याला का नाही मिळाली, आपल्याला तितकं काय कमी आहे इतरांपेक्षा, असे अनेक प्रश्न. त्या प्रश्नांनी इतकी अस्वस्थ झाले मी की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची जी वायपो अकॅडमी आहे, ज्यांच्यातर्फे हा कोर्स घेतला जातो, त्यांचा नंबर शोधून एक दिवस सरळ फोन केला तिथे, आणि तिथल्या एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटनी तो फोन घेतला, मार्ता तिचं नाव, जी नंतर आमच्या खूप चांगल्या ओळखीची झाली, आणि तिला विचारायला सुरुवात केली प्रश्न की मला का नाही ऍडमिशन मिळाली आणि कोणाला मिळाली आहे ऍडमिशन, आणि त्यांना माझ्यापेक्षा असं म्हणजे मी कुठे कमी पडले, त्यांच्यापेक्षा माझ्यात काय कमी आहे वगैरे. तर ती म्हणाली तुझ्यात कमी आहे वगैरे असं नाही, पण आमच्याकडे 12च ऍडमिशन असतात, त्यामुळे आम्हाला जेंडर बघायला लागतं की किती पुरुष किती स्त्रिया, कुठल्या उपखंडातून किती लोकांना द्यायचं. तर भारतीय उपखंडातून आम्ही एका माणसाला ऍडमिशन देतो दरवर्षी, आणि एका भारतीयाला आम्ही मागच्या वर्षी दिली आहे, त्यामुळे यावर्षी द्यायची नाही. तर असं काही नाहीये की तुझ्यात काही कमी आहे, पण आमच्याकडे एवढ्याच जागा आहे. तर मी तिला म्हणाले की नाही, पण तरी मला फार इच्छा होती. तर मग ती कदाचित विटली असेल माझ्या प्रश्नांनी. ती म्हणाले की मी अगं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे फक्त, मी काही हा निर्णय घेतला नाहीये, तू एक काम कर की आमच्या अकॅडमीच्या डायरेक्टरला मी फोन ट्रान्सफर करते, त्यांच्याशी बोल, तू डायरेक्टली बोलतेस का, असं म्हटल्यानंतर मी घाबरले. कारण वायपो अकॅडमीचा डायरेक्टर हा खूप मोठा माणूस असतो, त्याला असे प्रश्न विचारायचे की मला ऍडमिशन का नाही दिली, हा वेडेपणा होता. कारण मला ऍडमिशन प्रोसेस माहिती होती काय असते आणि किती टफ होती ती प्रोसेस, त्यातनं मी गेलेच होते, आणि तरी त्यातनं त्यांनी निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं खरं वेडेपणा होता. पण मी एका सेकंदात हा विचार केला की मला एनिवे ही ऍडमिशन मिळाली नाहीये, तर फार फार तर काय होईल की तो मला मनातल्या मनात नावं ठेवेल की वेडीच दिसतीये बाई. म्हणलं ठेवू दे, आपल्याला अशी कुठे मिळाली आहे ऍडमिशन. तर तिला मी म्हणाले की हा कर फोन ट्रान्सफर, बोलते मी त्यांच्याशी, आणि तिने ट्रान्सफर केला फोन. आणि ते कदाचित माझं आयुष्य बदलवणारी ती 40 मिनिटं होती. डी पिएट्रो पेराल्टा असं त्यांचं नाव आहे त्या अकॅडमीचं. तर ते माझ्याशी तब्बल 40-45 मिनिटं बोलत होते. त्यांनी मला अनेक वेळेला समजावून सांगितलं की कसं तुला ऍडमिशन देणं शक्य नाहीये, आणि मग अनेक ऑप्शन दिले की तू पुढच्या वर्षी ये. तर मी म्हणाले मला पुढच्या वर्षी जमणार नाही, माझी मुलगी 9वीत जाणार आहे. मग म्हणाले की तू क्वीन्सलँडला अप्लाय कर, तिथे एशियन्ससाठी फेलोशिप्स असतात. तर मी म्हणाले की ते पूर्ण 1 वर्ष मला तिथे यायला लागेल, मला इतके दिवस घर सोडून आणि जॉब सोडून येता येणार आहे. म्हणजे ते मला ऑप्शन देत होते आणि मी नाही म्हणत होते, आणि हे सांगत होते मात्र सतत की मला हेच करायचंय. आणि मग त्यांनी प्रश्न विचारले की तुला हेच का करायचंय. मग मी सांगितलं की कसं फार्मसीमध्ये जर भारतातल्या मुलांना शिकवायचं असेल तर प्राध्यापकांना आधी यायला पाहिजे वगैरे मी सांगितलं. मग शेवटी ते म्हणाले की जाऊ दे, पण ही प्रोसेस संपली आहे आता, त्यामुळे आता तर काही होणार नाही, पण तू एक काम कर की तुझे सगळे ऍडमिशन डॉक्युमेंट्स मला पर्सनल माझ्या ह्या आयडी वरती मेल करून ठेव, हा माझा ईमेल आयडी आहे. आणि मग पण असं अजिबात समजू नकोस की तुला ऍडमिशन मिळेल. मी म्हणलं बरं, आणि त्या दिवशी रात्रीपासून मी खूप मोठा ईमेल त्यांना ड्राफ्ट केला आणि ते सगळे डॉक्युमेंट्स पाठवून दिले. तरी सुद्धा मला वाटत होतं की कदाचित ह्याचा काहीतरी उपयोग होईल, मी एवढं कळवळून त्यांना सांगितलंय तर त्याचा काहीतरी इफेक्ट होईल. पण तसं काही झालं नाही. 8-10 दिवस गेले. सुरुवातीला त्या कोर्सचा एक डिस्टन्स लर्निंग मॉड्यूल असतं ते सुरू पण झालं, हे मला कळलं. त्यामुळे म्हणलं आता काही आपल्याला प्रवेश मिळणार नाही. आणि असं असताना एक दिवस मला फोन आला, एक इंटरनॅशनल कॉल होता, आणि त्या मार्ताशी मी वाद घातला होता तिचाच तो फोन होता. आणि ती मला म्हणाली की आय एम व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू की आम्ही ज्या 12 जणांना ऍडमिशन दिली होती त्यातल्या एक ड्रॉप आउट झालाय. त्यांनी आम्हाला कळवलंय की त्याला यावर्षी येता येणार नाहीये, काही फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. तर डायरेक्टरनी मला सांगितलं की ती भारतातली एक मुलगी होती ना, जी ती खूप वेळ माझ्याशी फोनवर बोलत होती, कंसात वाद घालत होती, तर आपण तिला ऍडमिशन देऊया आणि तिला विचार ती तयार आहे का घ्यायला. तर अशी ती कहाणी आहे. आणि मला असं नंतर नेहमी वाटतं की मी तो फोन जर घाबरून केला नसता किंवा त्यांच्याशी बोलले नसते तर तो प्रवेश मला कधीही मिळाला नसता. त्यामुळे माझा यावरचा विश्वास अजून वाढला की आपण कुठलंही नाही ना आयुष्यात सहजासहजी स्वीकारायचं नाही, शेवटपर्यंत प्रश्न विचारायचे त्याला, आणि मग नाही मिळाला तर ठीक आहे. तर हा एक मला वाटतं खूप मोठा धडा आहे मी त्यातून शिकलेला, जो अशा प्रकारच्या ऍडमिशन्स साठी जे लोक प्रयत्न करत असतात तो सगळ्यांनी घ्यावा. अर्थात भारतामध्ये होणं संभवत नाही, पण
बाहेर घडू शकतं. खरंय. कदाचित प्रेक्षकांना असं वाटू शकेल की हे खूप वैयक्तिक प्रश्न आहेत की काय, पण अशाच अनेक अनुभवांमधनं लेखक घडत असतो, कारण ह्याच अनेक गोष्टींची रिफ्लेक्शन्स कळत नकळत त्यांच्या लेखनामध्ये पडत असतात. त्यामुळे लेखक समजून घेताना हे प्रश्न मला महत्वाचे वाटतात. वैदेहीला तुला पेटंट आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याच्याविषयी काही प्रश्न आहेत. मी वैदेहीला सांगते की तू विचार वैदेही. आता मी जेव्हा हा लेख वाचला तेव्हा एक नॉर्मल प्रश्न पडला मला की एक साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पेटंट म्हणजे काय असं, म्हणजे तुम्ही काय सांगाल की पेटंटचा अर्थ काय असा? पेटंट म्हणजे जो संशोधक असतो तो संशोधक आणि त्या जिथे ते पेटंट दिलं गेले, म्हणजे समजा मी भारतीय संशोधक आहे आणि मला भारतात एका विषयावर पेटंट घ्यायचं आहे, तर भारत सरकार आणि मी संशोधक आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये असलेला तो एक करार असतो. आणि कुठल्याही करारामध्ये बघ दोन्ही पार्टीजना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. तर मग संशोधकाला फायदा काय होतो, तर पेटंट मिळाल्यानंतर त्याला मालकी स्वामित्व हक्क मिळतो, मोनोपली मिळते 20 वर्षासाठी. म्हणजे पुढचे 20 वर्ष त्याच्या परवानगीशिवाय ते संशोधन कोणी बनवू शकत नाही, वापरू शकत नाही, विकू शकत नाही. आणि सरकारला काय मिळतं, तर सरकारला नंबर 1 तर ही गोष्ट मिळते की वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन घडत राहतं देशात, जे देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे त्या संशोधनाचं इंग्लिशमध्ये ज्याला डिस्क्लोजर म्हणतात, म्हणजे पूर्णपणे त्याची माहिती सरकारला मिळते. आणि जेव्हा पेटंटचं आयुष्य संपतं 20 वर्षानंतर, तेव्हा ती माहिती पब्लिक डोमेनमध्ये येते, सगळ्यांसाठी खुली होते आणि मग कुणीही ते बनवू शकतं. आणि मग कुणीही बनवायला लागल्यानंतर त्याच्या किमती कमी व्हायला लागतात. तर हा एक असा करार आहे की तुम्ही संशोधन केलंय, त्याच्या बदल्यात तुम्हाला एक बक्षीस म्हणून 20 वर्षाची मोनोपली दिली आहे. त्या मोनोपलीमध्ये अर्थात दुसरं कोणी बनवत नाही, त्यामुळे मीच बनवते आणि मला हव्या तेवढ्या किमतीला विकते. 20 वर्षानंतर मात्र ते पब्लिक डोमेन मध्ये येतं. तर असा तर हक्क आहे तो. आणि मग आता हॅलो, हा येतं ऐकू. हा, म्हणजे मग आता भारतासारख्या एखाद्या देशात जर एखाद्या पेटंट, एखाद्या गोष्टीविषयी पेटंट घ्यायचं असेल तर ते किचकट किती काम होऊ शकतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी असेल? आपण जेव्हा पेटंटसाठी अर्ज करतो त्यानंतर 3-4 वर्ष लागतात आपल्याला ते पेटंट मिळायला. पण गमतीची गोष्ट अशी आहे की आपण ज्या दिवशी अर्ज करतो पेटंटला आणि नंतर पुढे जाऊन जर ते पेटंट आपल्याला मिळालं, तर आपण अर्ज केल्याच्या दिवसापासून ते आपल्या नावावर असतं. म्हणजे अर्ज केल्यानंतर ते माझं आहे असं म्हणून आपण इतरांना थांबवू शकतो. थोडीशी किचकट आहे प्रक्रिया, कारण पेटंट ड्राफ्ट फाईल केल्यानंतर पेटंट ऑफिस एक्झामिन करतं, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला कम्युनिकेट करतं, म्हणजे त्या त्रुटी तुम्हाला सोडवायला लागतात. कधी कधी कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर हिअरिंग्स होतात आणि मग असं करत करत ते शेवटी 4-5 वर्षांनी. पण अलीकडे भारतीय पेटंट ऑफिसचा हा जो कालावधी आहे तो त्यांची कार्यतत्परता वाढत चालली आहे अलीकडे, आणि त्यामुळे आपल्याला जर गरज असेल लवकर पेटंट मिळण्याची तर जास्ती पैसे भरून आपण 1-1.5 वर्षामध्ये पेटंटची ग्रँट घेऊ शकतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये मृदुला मला तुला एक विचारायचंय. वैदेही विचारू मी का, तू विचारतीयस काही? विचार. हा, ओके. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्यातली लेखिका घडत असताना हे खूप महत्वाचं कदाचित टप्पा असेल असं वाटतं, म्हणून विचारते की अनेक गोष्टींच्या निमित्ताने तू खूप मोठा प्रवास केलेला आहेस परदेशामध्ये आणि देशामध्येही. त्याच्यात कधी काही वर्कशॉप्स असतील, सेमिनार्स असतील, शिक्षणासाठी असेल, जपानमध्ये राहून तू शिकली पण आहेस, कामही केलेलं आहेस. आणि मला नेहमी एक तुझ्याबद्दल असं जाणवतं की तुझा मित्रपरिवार त्यामुळे असा जगभर आहे. म्हणजे जामखेड पासून अझरबैजान पर्यंत, जपान पासून राजस्थान पर्यंत, रशिया पासून नाशिक पर्यंत, असा इतका मोठा तुझा सगळा मित्रपरिवार आहे. मला तुला असं विचारायचं की साधारणतः 35-38 वर्षानंतर तू तुझ्या शिक्षणाची आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात केलीस.
त्या वयाच्या टप्प्यापर्यंत आपलं एक व्यक्तिमत्व बनलेलं असतं, आपली मतं खूप फर्म झालेली असतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा तू असं जगभर फिरलीस आणि अनेक लोकांना भेटत राहिलीस, अनेक टेम्परामेंटच्या लोकांना भेटत राहिलीस, व्यक्ती म्हणून तुझ्यामध्ये कसा बदल होत गेला आणि ते तुझ्या लेखनामध्ये कसं येत गेलं? खूप छान प्रश्न आहे याचा हा, पण त्याचं उत्तर माझं जरासं लांबू शकतं. तर मी माझा जन्म, शिक्षण, त्यानंतर लग्न वगैरे सगळं नाशिक याच गावात झालं. आणि नाशिक हे तसं छोटं गाव आहे, म्हणजे इथे अजून लोक ओळखतात एकमेकांना, कुठेतरी कोणी ना कोणी ओळखीचं निघतं. आणि त्यामुळे आणि पुन्हा मी ज्या महाविद्यालयात शिकले तिथेच आता शिकवते, त्यामुळे तिथले माझे जे शिक्षक होते ते आता माझे कलिग्स आहेत. असं सगळं खूप छोटं विश्व होतं माझं. किंवा नाशिकमध्ये पण कुठेही काही काम अडलं तर तिथे कोणी ओळखीचं नाहीये असं कधीच होत नाही, कारण दोन्हीकडचे परिवार मोठे आहेत, सासर माहेरचे. आणि त्यामुळे मी खूप ज्याला आपण काय म्हणू की कुंपण घातलेलं अगदी रोप असतं ना, की सगळ्या बाजूनी त्याला संरक्षित आहे ते, आणि कुठेही काही अडत नाही, कुठूनही काही अडलं की कुणालाही फोन करता येतो. पण ते सोडून मी जेव्हा 37-38 वर्षाची असताना अचानक परदेशी केले, आणि तो माझा पहिला परदेश प्रवास होता आणि जो मी एकटीने केला. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवातीला मला खूप छोट्या गोष्टींची भीती वाटायची. एकतर आपल्याला छोट्या गावात भारतात राहिल्याने आणि आपलं सगळं शिक्षण मराठीमध्ये झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्सेस असतात, की आपल्याला इंग्रजी व्यवस्थित बोलता येतंय का, आणि तिथे सगळेजण खूपच स्मार्ट असतील आणि आपण कसं असू वर्गामध्ये, किंवा काही छोट्या गोष्टींची भीती होती, जसं मला साध्या एस्केलेटरची सुद्धा भीती वाटायची. तर अशा अनेक, आणि माझ्यासाठी माझ्या भीती खूप मोठी होती, इतरांसाठी ती अगदी किरकोळ असेल तर असं सगळं घेऊन मी जेव्हा परदेशात जायला निघाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा टिपिकल बायकांच्या आयुष्यात येणारी ही गोष्ट आहे की जायची वेळ आल्यानंतर आपण सगळं मागे टाकून जातोय, आणि मुलगी आहे तिचं सगळं सासू सासऱ्यांवर टाकून जातोय, मग तिची अडचण होईल, तिची अनेक कामं जी आपण करतो ती दुसऱ्या कोणाला तरी करायला लागतील, तर आपण इररिस्पॉन्सिबली वागतोय का, असे अनेक काय म्हणतात ज्याला बायकांना जे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे अपराधी भावनांनी ग्रस्त असतो आपण, तर ते अपराधी भावना आणि असे वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस घेऊन मी तिथे गेले. आणि तिथे सुरुवातीच्या काळात मी खूपच भेदरलेली होते, पण नंतर जेव्हा मला हळूहळू कळायला लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इटलीमध्ये भाषेचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आमच्या कॅम्पसच्या बाहेर गेलं की कोणाला अजिबातच इंग्रजी यायचं नाही, आणि त्यामुळे अगदी अडाण्यासारखं व्हायचं. कधी कधी साधा एक टेलिफोन रिचार्ज करायचा आहे तर रडायची वेळ यायची की आपण काय सांगतोय ते समजतच नाहीये माणसाला. तर गुगल जर चालत नसेल किंवा गुगल ट्रान्सलेट चालत नसेल तर मग तुम्हाला कुणीही तारणहार नाही असं व्हायचं. पण ह्यातून मी जेव्हा तिथे गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला वाटतं तसं काही नाहीये, आणि आपल्या वर्गात आपल्याला जे वाटत होतं की आपण फार बावळट असू आणि बाकी सगळे जण फार स्मार्ट असतील, तर असंही काही नाहीये. आय एम डुईंग फाईन. माझ्या वर्गामध्ये मी शेवटी जेव्हा कोर्स संपला तेव्हा मी आमच्या वर्गात चक्क पहिली आले, आणि ह्याचं मलाच खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे वयाच्या 38व्या वर्षी मला कळलं की आपल्यामध्ये पण काहीतरी आहे जे तोपर्यंत मला कळालेलंच नव्हतं, की देशोदेशीतल्या 40 देशातल्या लोकांबरोबर आपण शिकून जर आपल्या वर्गात पहिले येऊ शकतो तर आपल्याला नक्कीच काहीतरी येत असेल. आणि ह्यांनी माझा आत्मविश्वास खूप वाढला. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्या देशामध्ये राहून माझ्या अनेक, मी असं म्हणेन की बौद्धिक संपदा कायदा शिकणं हे त्या शिक्षणाचं एक बाय प्रोडक्ट होतं, आणि बाकी शिकलेल्या गोष्टी ह्या खूपच जास्त महत्वाच्या होत्या त्या विषयापेक्षा. जसं की आपण वेगवेगळ्या लोकांकडे फार पूर्वग्रह दृष्टिकोनातून बघत असतो. म्हणजे माझे पाकिस्तानमधल्या लोकांशी अतिशय चांगली मैत्री झाली, पण जेव्हा पाकिस्तानी माझ्या वर्गातला एक मुलगा माझ्याशी मैत्री करायला आला तेव्हा मी अजिबात तयार नव्हते त्याच्याशी मैत्री करायला. आम्हाला एक शोध निबंध लिहायचा होता, त्यात तू माझी पार्टनर होशील का म्हणून तो मला विचारायला आला, आणि मी 15-20 दिवस त्याला अजिबात नाही असंच म्हणत होते. पण शेवटी त्याच्या वागणुकीतून मला कळलं की आपल्याला वाटतं तसं काही नाही आहे, उलट त्याला भारताबद्दल किती प्रेम आहे. आणि तिची मैत्री झाली देशातल्या वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी. किंवा
वेगवेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या देशातल्या लोकांचा कसा वेगळा असू शकतो. म्हणजे अमेरिका, युरोप, अझरबैजान आणि इजिप्त, जॉर्डन अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक असल्यामुळे किती कल्चरल डिफरन्सेस असतात आणि त्यामुळे आपण कुणाकडेच पहिल्या भेटीमध्ये बघून किंवा बोलून आपण काही मतं बनवता कामा नाही. आपल्याला वाटतं तसं नसतं आणि आपण अनोळखी लोकांवरही विश्वास टाकू शकतो. आपली जन्मभराची टिकतील असे संबंध आपले त्यांच्याशी निर्माण होऊ शकतात. हे मला तिथे समजलं. तिथे राहून मला हे समजलं की आपण एकटं राहणं म्हणजे आपला जो एकांतवास असतो तो पण खूप एन्जॉयबल असतो आणि त्याच्यावरती आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो. एकट्याने बसवून जेवायला शिकतो, जे आधी कधीच केले नसतं की आपण एकटंच जेवत बसलोय. अशा अनेक गोष्टी शिकले मी. भाषा शिकले. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रोज खायला आवडतं ते जेवण मिळालं नाही तरी आपण जिवंत राहतो, आपण काही मरत नाही. अशा अनेक गोष्टी शिकल्या आणि त्या खूप महत्वाच्या गोष्टी होत्या आणि त्यांनी मी असं सांगेन की माझ्यामध्ये एक परमनंट बदल झाला. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला जो बदल आहे तो म्हणजे पूर्ण बदलून गेले मी असं म्हणता येईल मला. आणि त्याआधी माझ्यात असा आत्मविश्वास कधीच नव्हता जो मला तिथून आल्यानंतर आला. आणि मग त्यानंतर अनेक आणि म्हणजे अशी परिस्थिती आहे आता की मी आता कुठेही जगात जाऊन एकटी राहू शकते आणि मला कशाचीच भीती वाटत नाही. तर हा खूप महत्वाचा बदल होता माझ्यात झालेला आणि तो मग माझ्या इतर लिखाणामध्येही कदाचित अनेक प्रकारांनी आलेला आहे असं वाटतं. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल प्रेक्षकांना की मृदुलाच्या पेजवरती तिने लिहिलेले अप्रतिम ब्लॉग्स आहेत. देश विदेशातली तिला भेटलेली माणसं असतील, अनेक देशांमधले अनेक प्रकारचे अनुभव असतील, याविषयी तिने खूप छान लिहिलेलं आहे. आपण नेहमीच त्याच्याबद्दल केव्हाही तुम्ही वाचू शकता. वैदेही, तुला प्रश्न आहे काही? वैदेही, तुला प्रश्न विचारायचा आहे? मला विचारायचंय की आता बौद्धिक संपदा म्हणजे तुम्ही ह्याचा अभ्यास करत होता तर त्याचे काय काय प्रकार आहेत आणि म्हणजे कशामुळे काय प्रोटेक्ट करता येतं? बौद्धिक संपदेमध्ये एक ट्रेडमार्क हा विषय येतो ज्याने आपण वेगळे वेगळे ब्रँड नेम्स प्रोटेक्ट करतो आणि आपण आजकाल ब्रँडच्या जगात राहतोय त्यामुळे ब्रँड नेम ही अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे. तर त्या ट्रेडमार्कमुळे आपण एखाद्या वस्तूचा लोगो किंवा त्याचं नाव म्हणजे GM मोटर्स किंवा कॅडबरी हे किंवा कोका कोला हा जगातला सगळ्यात महागडा आणि प्रसिद्ध ट्रेडमार्क आहे किंवा गुगल, तर तुमचं नाव, तुमचा लोगो किंवा तुम्ही काही स्लोगन वापरत असाल तुमच्या प्रोडक्ट बरोबर, म्हणजे उदाहरणार्थ LIC ची जी स्लोगन आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेडमार्कमुळे प्रोटेक्ट करता येतात आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना ती नावं वापरून किंवा ती नावांनी त्यांचं प्रॉडक्ट विकण्यापासून थांबवू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थात कॉपीराईट. सो कुठलंही जे आर्टिस्टिक वर्क असतं म्हणजे ते साहित्य असेल किंवा संगीत असेल किंवा आर्ट म्हणजे कुठलेही चित्र असेल, शिल्प असेल, या सगळ्या गोष्टी किंवा इव्हन कम्प्युटर सॉफ्टवेअर, सिनेमॅटोग्राफी, या सगळ्यावरती कॉपीराईट असतो आणि वाङ्मय शौर्य किंवा अशा कुठल्याही गोष्टीचं जे चौर्य होतं ते थांबवण्यासाठी आपल्याला कॉपीराईटचा उपयोग होतो. जॉग्राफिकल इंडिकेटर्स किंवा भौगोलिक निर्देशक ही एक अतिशय महत्वाची बौद्धिक संपदा आहे भारतासारख्या देशासाठी, जिथे बघ आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी पिकं येतात आणि ती त्या गावाच्या नावानी प्रसिद्ध असतात. दार्जिलिंग चहा आहे किंवा नागपूरची संत्री आहेत, नाशिकची द्राक्ष आहेत, तर ती त्या नावाने प्रसिद्ध होतात कारण तिथल्या वातावरणाचा, मातीचा, या सगळ्याचा जो गुण आहे आणि त्यामुळे त्या चविष्ट ती होतात. आणि मग तुम्हाला जर नाशिक बाहेर बनवलेल्या द्राक्षांना नाशिकची द्राक्ष म्हणून विकू द्यायचं नसेल, थांबवायचं असेल त्याला, तर त्यासाठी तुमच्याकडे भौगोलिक निर्देशक असायला हवा किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या हँडमेड गोष्टी आहेत भारतात. हँडलूम आहे, हँडीक्राफ्ट आहे, पैठणी साडी आहे, कांजीवरम साडी आहे, कोल्हापुरी चप्पल आहे, पुणेरी पगडी आहे, या सगळ्यावरती भौगोलिक निर्देशक मिळालेले आहेत. आणि पेटंट ही अर्थातच महत्वाची बौद्धिक संपदा आहे. इंडस्ट्रियल डिझाईन ही जी संपदा आहे ज्यात आपण
मोठ्या प्रमाणात बनवल्या जाणाऱ्या एखाद्या वस्तूचा जो बाह्य रंगरूप आणि आकार असतो, म्हणजे कारचा एखाद्या आकार किंवा मोबाईल फोनचा आकार, शेप, म्हणजे जे एस्थेटिक्सशी संबंधित आहेत त्या गोष्टी आपण इंडस्ट्रियल डिझाईननी संरक्षित करू शकतो. मृदुला, एक आपल्या प्रेक्षकांकडनं प्रश्न यायला लागले. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तो मध्ये घेते कारण ह्या विषयाशी संबंधित आहे. प्राची कोरटकर यांनी विचारलंय की IPR या विषयातलं शिक्षण, वर्क कल्चर, संशोधन या विषयामध्ये भारतातली सध्याची परिस्थिती काय आहे याविषयी सांगता येईल का? मी ऑनेस्टली सांगायचं झालं तर या विषयाबद्दलचा जो अवेअरनेस आहे त्या बाबतीत भारत हा सगळ्या जगाच्या 10-15 वर्ष मागे आहे असं मी सांगेन. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांना या बाबतीत आता जागरूकता यायला लागली आहे, कारण अर्थातच त्याचा त्यांच्या बिझनेसवरती परिणाम होतो. पण सर्वसामान्य माणसामध्ये जी जागरूकता यायला हवी ती आपल्याकडे अजिबात नाहीये. जसं आपण बिनधास्त पुस्तकाच्या PDF मागतो, मोठे मोठे फेसबुकवरचे जे ग्रुप आहेत वाचनाबद्दलचे, तिथे लोक बिनधास्त पुस्तकाची PDF मागतात, आपण पाठवतो एकमेकांना आणि त्यात आपण काही चूक करतोय असं आपल्याला अजिबात वाटत नाही, किंवा सरळ सरळ दुसऱ्याच्या नावाचं वाङ्मय चोरून वापरतो, दुसऱ्याचे फोटो क्रेडिट न देता वापरतो. तर अशा प्रकारचा अवेअरनेस आपल्याकडे अजिबात नाहीये. किंवा अदिदास नावाने मिळणारं प्रोडक्ट जर अगदी कमी किमतीत अभिदास अशा नावाने मिळायला लागलं तर ती ट्रेडमार्कची इन्फ्रिंजमेंट आहे आणि असं प्रोडक्ट आपण घेता कामा नये हे आपल्याला समजत नाही. तर मी असं सांगेन की लोकांमध्ये ह्या बाबतीतला अवेअरनेस यायला अजून खूप वेळ लागणार आहे आणि खूप एज्युकेशनची गरज आहे. आणि त्यामुळे अलीकडे पण भारत सरकारने ह्या बाबतीत खूप काम करणं सुरू केलंय. म्हणजे हा विषय आता सगळ्या महाविद्यालयांमध्ये टेक्नॉलॉजी फक्त लॉशी मर्यादित राहिलेला नाहीये, तर सगळ्या करिक्युलम मध्ये तो यायला लागलाय. आता वेगवेगळ्या महाविद्यालयांची जी अक्रेडिटेशन होतात, NAAC वगैरे, MBA, तर त्यामध्ये IPR चे वर्कशॉप्स तुमच्या महाविद्यालयात झालेले असले पाहिजेत असं सरकार सांगतो. शाळांमध्ये हा विषय कसा शिकवता येईल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण वर्क कल्चर म्हणायचं झालं तर कंपन्यांमध्ये वर्क कल्चर खूप चांगलं आहे. फार्मा आणि इंजिनिअरिंग मध्ये मुळात संशोधन करणाऱ्या लोकांपेक्षाही IPR मधल्या लोकांना जास्त चांगली ग्रोथ असते, त्यांची जास्त चांगले पगार असतात, कारण त्यांच्यामध्ये डुअल नॉलेज असतं, त्यांना त्या विषयाचं तर समजतच असतं. म्हणजे मी समजा फार्मामध्ये IPR मध्ये काम करते तर मला फार्मा हा विषय तर समजायलाच पाहिजे, प्लस ऍडिशनली IPR समजायला पाहिजे. सो हे ऍडेड नॉलेज आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्ती किंमत असते नोकरीच्या बाजारात असं मला म्हणता येईल. पण अर्थात त्यात एवढ्या नोकऱ्या नाहीयेत, म्हणजे डिपार्टमेंट छोटी आहेत आणि नोकऱ्या कमी आहेत. पण जेवढी गरज आहे आज भारतात IP करणाऱ्या लोकांची तेवढा मागणी इतका पुरवठा नाहीये. त्यामुळे इथे अर्थातच खूप चांगली ग्रोथ आहे. कल्चरच्या बाबतीत मी असं सांगेन. पण सामान्य माणसाला मात्र खूप जनजागृती करायची गरज आहे या विषयात. वर्षा कामतकर यांचा असाच एक प्रश्न आहे की म्हणजे पेटंट याविषयीचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलास आणि ते शिक्षण घेत असताना स्त्री म्हणून काही आव्हानं होती का तुझ्यासमोर? नाही, स्त्री म्हणून काही आव्हानं नव्हती. म्हणजे जी आव्हानं होती ती स्त्री पुरुषांना सारखीच असतील. स्त्री म्हणून आव्हानं म्हणजे मगाशी मी जे म्हणाले ते कुठल्याही लग्नानंतर मूलबाळ झाल्यानंतर शिकत असताना जे वेगळे वेगळे कॉम्प्लेक्सेस असतात आपल्याला, आणि खरं तर घरून मदत मिळत असली तरी उगीच आपल्यामध्ये ते कॉम्प्लेक्सेस असतात, ते होते. जे कुठलाही नोकरी करणाऱ्या आणि नोकरी करून प्लस शिकणाऱ्याही बाईला असू शकतात. पण पेटंटशी रिलेटेड अशी आव्हानं म्हणशील तर अशी काही बाई म्हणून आव्हानं होती असं मला वाटत नाही. अभ्यास खूप होता पण तो सगळ्यांसाठीच असणार होता. वैदेही, मला विचारायचंय की तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत तुमचं हे जे काही ज्ञान किंवा तुमचा जो अभ्यास आहे झालेला तो अगदी सहज सोप्या भाषेत सांगता. तर हे लिहित असताना तुम्हाला असे एक इंटरेस्टिंग किस्से तुमचे कुठले झाले असतील लिहिताना किंवा तुम्ही अनुभवलेले असे, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणतेस तू कथा क्लेच्या कायद्याची लिहितानाचे अनुभव म्हणतेस? किस्से असे मला नाहीत आठवणार काही, पण माझी मजा अशी व्हायची की
माझ्या डोक्यात हे स्पष्ट असायचं की लेखाची सुरुवात आहे ती खूप सोपी असायला हवी. म्हणजे सुरुवातच जर मी त्या विषयातल्या एखाद्या अवघड संकल्पनेनी केली तर तिथेच माणूस सोडून देणार वाचताना, हे मला माहित होतं. आणि त्यामुळे सुरुवात मधला जो मसुदा असायचा ना लेखाचा, तो माझ्या डोक्यात तयार असायचा, कारण त्यासाठी मला काहीच कष्ट घ्यावे लागायचे नाही. पण मी त्या विषयाला हात कसा घालू ह्याच्यासाठी मात्र विचार करण्यात मी खूप वेळ घालवचे. म्हणजे मी मधला भाग लिहून टाकलेला असायचा अनेकदा, पण त्याची सुरुवात आणि शेवट करण्यासाठी मला खूप कष्ट पडायचे. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी जसं म्हणाले की हे पहिलं म्हणजे हा आधी स्तंभ होता आणि मग त्याचं पुस्तक झालं. त्यामुळे स्तंभलेखन करत असताना सुरुवातीचे जर कोणी माझा स्तंभ वाचला असेल तर सुरुवातीच्या काही आठवड्यातले जर शीर्षक पाहिली असतील माझ्या लेखांची तर ती अतिशय वाईट आहेत. म्हणजे बौद्धिक संपदा, स्थानिक की वैश्विक वगैरे अशी बोर नावं आहेत त्याची. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे आपलं काहीतरी चुकतंय आणि इथे आपल्याला काहीतरी नवीन करून बघायला हवं. मग काय करावं हे बघत असताना मी गिरीश कुबेरांचे लोकसत्तेतले अग्रलेख जेव्हा नीट वाचायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांची शीर्षक अतिशय छान असतात. त्याच काळात मी ते काय पद्धत वापरतात शीर्षक देताना हे मी बघितलं आणि माझ्या लक्षात त्याचा बराच प्रभाव माझ्या शीर्षक देण्यावर आहे असं मला वाटतं. की त्या काळामध्ये एक छगन भुजबळांच्या घरावरती इथे नाशिकमध्येच धाड घातली गेली होती आणि त्यात बरंच काही सापडलं होतं. तर तेव्हा त्यावर जो अग्रलेख त्यांनी लिहिला होता तर त्याचं नाव त्यांनी छगन सदन तेजोमय असं दिलं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण काय केलं की ते शीर्षक इंटरेस्टिंग होतं. आणि मग त्यानंतर मला अशी छान शीर्षकं सुचायला लागली. जसं पेटंट एव्हरग्रीनिंग वरती मी एक लेख लिहिलाय, त्याचं नाव तरुण आहे हक्क अजूनही असं आहे. किंवा अजून एक लेख आहे त्याचं नाव बुजगावण्याला जेव्हा जाग येते असं आहे. तर किस्से असे मला लिहितानाचे काही आठवत नाही, पण कुठे मला धडपड करायला लागली ते मला नक्की चांगलं आठवतंय. आता एक फीडबॅक आलाय तुला तुझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या संदर्भातला. कोरोनावरील तुमचे पुस्तक खूप छान आहे असं ललिता घोटीकर यांनी तुला कॉम्प्लिमेंट केले. तर या निमित्ताने मला कोरोनाच्या पुस्तकासंदर्भातले पण एक 2-3 प्रश्न मला आणि वैदेहीला आमच्या मनामध्ये होते. हे पुस्तक तू जेव्हा लिहिलंस तर त्यावेळेला कोरोना भारतामध्ये नुकताच सुरू झालेला होता आणि म्हणजे बघता बघता उग्ररूप धारण करणारे हे तू त्यावेळेला म्हटलं होतं. तुझ्या एक लेख तू लिहिला होतास त्यावेळेला. मला तुला असं विचारायचं की अगदी कमी वेळामध्ये तू हे पुस्तक लिहिलेलं आहेस. म्हणजे अक्षरशः 1.5 महिन्यात वगैरे पुस्तक लिहून 2 महिन्यात आलेलं आहे. अनेकदा काय होतं माहितीये का की वाचकांना एकतर कुतूहल पण असतं की इतक्या कमी वेळात कसं लिहिलं पुस्तक, आणि त्याच वेळेला असं असतं की इतक्या कमी वेळामध्ये लिहिलंय मग ते परिपूर्ण असेल का, अशा पद्धतीने अशा शंकाही असते आणि कुतूहल पण असतं. मला तुला विचारायचंय की ह्या पुस्तकासाठी तू काय काय अभ्यास केलास कोरोनाच्या पुस्तकासाठी. याचं कारण असं आहे की हे तुझ्या दोन्ही पुस्तक आणि आता येणारं तिसरं पुस्तक या सगळ्यासाठी हे तुझं उत्तर असणार आहे लेखक म्हणून. कशा पद्धतीने तू अभ्यास करतेस या विषयांचा? मुळात माझा स्वभाव काहीसा अभ्यासू या कॅटेगरीतला आहे. म्हणजे मी एखादा विषय डोक्यात आला तर त्याच्या मुळापर्यंत जायचं हा स्वभाव आहे. आणि मुळात मला जेव्हा राजहंस प्रकाशनाच्या दिग माझगावकरांनी अजून विचारलंही नव्हतं की यावर तू पुस्तक लिहिणार का, तेव्हापासून मला अशी खुमखुमी आली होती की या विषयावरती आपल्याला लिहायला मिळावं. आणि लिहायला का मिळावं तर लिहिण्याच्या निमित्ताने आपलं वाचून होईल आणि अभ्यास होईल असं मला वाटत होतं. कारण लिहिण्यासाठी म्हणजे यू हॅव टू बी थरो. सो तेवढं वाचन काहीतरी टार्गेट समोर दिसत असल्याशिवाय आपण करणार नाही असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे ते उलट आहे. मी लिखाणासाठी वाचण्यापेक्षा वाचायला मिळावं म्हणून लिखाण अशी ती उलटी गंमत झाली. आणि मी वाचतच होते आणि अनेक प्रकारांनी वाचत होते आणि मला माहिती नव्हतं की मी यावर पुस्तक लिहिणार आहे. तरी उगीच माझ्या जीमेल अकाउंट मध्ये मी सगळ्या लिंक स्वतःला पाठवून ठेवल्या होत्या, त्याचे फोल्डर्स केले होते आणि धर्मात म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे फोल्डर्स केलेले होते माझ्या जीमेल अकाउंट मध्ये की धर्माचा या कोरोनाच्या प्रसाराशी काय संबंध आहे किंवा कुठले देश चुकले कुठले देश बरोबर झाले. तर वाचन माझं चालूच होतं. पण जेव्हा मला निगमांनी विचारलं की तू लिहिणार का, त्यानंतर त्याला एक टाइमलाईन मिळाली आणि एक जास्त काय म्हणता येईल जास्त स्पष्ट रूपरेखा मिळाली आणि त्यानुसार
जास्ती टार्गेटेड अभ्यास सुरू झाला. ह्या विषयात एक गंमत अशी होती की नवा विषय असल्यामुळे कुठलेही संदर्भ ग्रंथ उपस्थितच नव्हते. मग आणि माहितीचा इंटरनेटवरती पूर आलेला होता, समाज माध्यमांवरती पूर आलेला होता, आणि आता क्लिकबेट्सचं राज्य आहे, त्यामुळे तुम्ही क्लिक करा म्हणून काय वाटेल ते छापून येत होतं. तर ह्या माहितीचं जे वर्गीकरण करणं, त्याला आपण मराठीत निरक्षीर विवेक म्हणतो, की काय आपल्या कामाची माहिती आहे आणि काय टाकाऊ आहे, हे समजण्यासाठी माझं जे प्रोफेशन आहे ज्यात मी रिसर्च करत असते नेहमी, त्यामुळे संशोधक म्हणून त्याकडे बघण्याची वृत्ती आधीपासूनच होती माझ्याकडे. आणि त्यामुळे मला त्यातली कुठली सायंटिफिकली व्हायबल माहिती आहे आणि कुठली कुचकामाची आहे हे सहज कळत होतं, किंवा कुठल्या जर्नल मधलं वाचायला पाहिजे, कुठलं रेप्युटेड जर्नल आहे हे मला माहिती होतं, कारण माझ्या औषध निर्माण शास्त्रातल्या संशोधनासाठी मी ते वाचन करतच असते. त्यामुळे पण अर्थात टाइमलाईन एवढी टाईट होती माझी की नशिबाने लॉकडाऊन झालेला आणि टर्म संपली होती महाविद्यालयात, त्यामुळे तो वेळ मिळाला. नाहीतर मी चुकूनही म्हणजे हे फारच धारिष्ट्याचं झालं असतं की मी 1.5 महिन्यात पुस्तक लिहिते असं म्हणणं. मग तो जो वेळ मिळाला त्यात मी साधारण रोज 4-1 तास तरी वाचायचे आणि 6-7 तास लिखाण असा कार्यक्रम होता. आणि तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे तुला माहिती आहे आपल्या घरी मदतीलाही कोणी नव्हतं, त्यामुळे तेही काम खूप असायचं. पण मला खूप मजा येत होती, म्हणजे इतक्या एक्झाम समोर असताना आपण जसा अभ्यास करतो त्या प्रकारचा अभ्यास करण्यात मला मजा आली खूप. आणि सतत डोक्यात तोच विषय असायचा, त्यामुळे झोप लागायची नाही. अभ्यास करणं हा एक भाग होता आणि ते मांडणं हा अजून दुसराच आव्हान होतं, कारण मला ते काही सायंटिफिक विषयावरचं रेफरन्स बुक सारखं लिहायचं नव्हतं, ते सगळ्यांसाठी लिहायचं होतं. आणि ती माहिती पेलेटेबल करण्यासाठी त्यात काही गोष्टी लिहायच्या होत्या, काही गोष्टी खऱ्या होत्या, काही पात्र मला तयार करायची होती. पण त्यासाठी मी म्हणजे जवळजवळ प्रत्येक चॅप्टर लिहून मी 2-3 दिवसात एक प्रकरण, 3-4 दिवसात एक प्रकरण असं लिहिलंय. आणि ते लिहून झाल्यानंतर लगेच मी पाठवायचे. आणि दिग माजगावकर पण यावेळी राजहंस सुद्धा बंद होता आणि त्यामुळे त्यांनाही वेळ होता. आणि पहिल्या पुस्तकाच्या वेळी दिगमा माझ्याशी एवढे बोलायचे नाहीत, कारण ते एकतर लिहून झालेली लेख मला होती. पण ह्या वेळेला प्रत्येक प्रकरणानंतर वाचून झाल्यानंतर एक मोठा फोन कॉल व्हायचा माझा आणि त्यांचा. आणि त्यांनी माझं खूप मोठं, म्हणजे मी असं म्हणेन की तो आयुष्यभराचा ठेवा त्यांनी मला दिला, की त्या प्रकरणाच्या बाबतीत जे बोलणं व्हायचं आणि ज्या गोष्टी ते मला सांगायचे, तो खूप मोठा शिकवणी होती ती माझी. कारण आम्हाला हा धागा, म्हणजे त्यातला जो बॅलन्स आहे ना, तो डिस्टर्ब होऊ द्यायचा नव्हता, की त्यात गोष्टीचा जो भाग आहे आणि शास्त्रीय माहितीचा जो भाग आहे. शिवाय मला माझ्या डोक्यात हे नक्की माहिती होतं की इतक्या कॉन्स्पिरसी थिअरीजना अगदी पेव फुटलं होतं सगळीकडे. पण त्यातलं ती आपण अजिबात चुरचुरीत माहिती केवळ लोकरंजनासाठी लिहायची नाही, आणि प्रत्येक माहिती ही शास्त्राच्या कसोटीवर घासूनच घ्यायची. हे मला कितीही इंटरेस्टिंग वाटत असलं तरी ते करायचं नाही. कारण तू वाचलं असेल पुस्तकाच्या माझ्या मनोगताचंच नाव शास्त्र येऊ दे वाणीचं माझ्या शास्त्र काट्याची कसोटी असं आहे. तर अशा प्रकारे झालं ते पुस्तक. आता खरं तर मागे वळून बघताना मलाच आश्चर्य वाटतं की आपण कसं काय इतक्या कमी वेळात लिहिलं. कारण आधी जे आलेलं पुस्तक आहे आणि आता जे येणार आहे, ती दोन्ही पुस्तकं मी खूप तब्येतीत लिहिली आहेत. आणि माझा तसाच स्वभाव आहे लिखाणाच्या बाबतीत, इतकं वाघ लागल्यासारखं काम मी करत नाही. पण कदाचित लॉकडाऊनमुळे तो वेळ मिळाला आणि मला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ते करता आलं. वेगवेगळे आणि कोरोनाच्या संदर्भामध्ये पण अनेक म्हणजे प्रश्न आहेत, पण आपल्या हातातला वेळ आणि अजून तुझ्याशी बोलायचे मुद्दे याचा थोडासा ताळमेळ घालून मी थोडं पुढच्या प्रश्नाकडे जाते. तुझं 3रं पुस्तकही लिहून तयार आहे आणि तोही अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहे आणि ते येईल आता आगामी काही महिन्यांमध्ये ते की त्या पुस्तकाविषयी सांग आम्हाला. हे पुस्तक माझं अशा विषयावर आहे की 1990च्या दशकामध्ये आफ्रिकेमध्ये खूप मोठी एड्सची साथ आली. म्हणजे अमेरिकेत आली, पण एड्स ज्या प्रमाणात आफ्रिकेत पसरला तर त्याच्यामध्ये करोडो लोक मेले आणि करोडो लोकांना मरण पावले. आणि
ती लार्जेस्ट जिनोसाइड ऑफ ह्युमन काइंड म्हटली जाते. पण ते सगळे लोक काळे होते आणि त्यामुळे उरलेल्या जगाला त्याच्याशी काही विशेष घेणं देणं नव्हतं. औषधं 95-96च्या दरम्यान अमेरिकेमध्ये यायला लागली एड्सवरची औषधं, पण ती इतकी महाग होती, म्हणजे एक एड्सचं कॉकटेल होतं, म्हणजे एका वेळी 3 औषधं घ्यायला लागायची आणि त्या तिघांचं मिळून किंमत अमेरिकेत तेव्हा होती. वर्षभराच्या ट्रीटमेंटची कॉस्ट होती $15,000 US. आणि एका ऍव्हरेज आफ्रिकन माणसाचं वार्षिक उत्पन्न असतं $4,000 ते $5,000. आणि एड्सच्या औषधांची गंमत ही आहे की ती काही 1 महिना घेतली 2 महिने घेतली असं होत नाही. एड्सची औषधं तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागतात. तर ते परवडत नसल्यामुळे औषधं येऊनही आफ्रिकन लोकांना ती घेताच येत नव्हती. आणि त्यावेळी हे आफ्रिकन सरकार तिथले गरीब देश, युगांडा वगैरे सारखे गरीब देश या मोठ्या ज्याला बिग फार्मा म्हणतो अशा मोठ्या औषध कंपन्यांना, जे युरोपियन होत्या आणि अमेरिकन होत्या, त्यांना विनंती करत होते की इतके लोक आमचे मरत आहेत, प्लीज त्या तुमच्या नफ्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला औषधं द्या. पण ते अजिबात तयार नव्हते आणि आम्ही त्यांना परवडेल त्यांनी आमची औषध घ्यावी, इतरांना नाही घेतली तरी चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. अशा वेळी भारतातली जी सिप्ला ही औषध कंपनी आहे, जी खूप मोठी जेनेरिक कंपनी आहे आणि गांधीजींच्या सल्ल्यावरून स्थापन झालेली ती कंपनी आणि त्या स्पॉटवर चालते, तर तिचे जे डॉक्टर युसुफ हमीद आहेत त्यांच्याकडे याचं जेनेरिक कॉकटेल बनवून तयार होतं या औषधांचं, आणि ते $350 पर इयर, म्हणजे 15,000 आणि 350 हा फरक बघ. तर त्याच्यामध्ये ते तयार होतं आणि त्यांना ते अजिबात सहन होत नव्हतं की इतकी लोक मरतायत आपल्याकडे हे औषध असताना. पण औषधांच्या बाबतीत ते कायदे असे असतात की तुम्ही ते दुसऱ्या देशात पाठवू शकत नाही भारतातून, तुम्ही भारतातच ते विकू शकता. मग त्यासाठी त्यांनी WHO ला विनंती केली, खूप प्रयत्न केले, पण ह्या मोठ्या औषध कंपन्यांचा आणि WTOचा दबाव इतका होता की ते मुळीच त्यांना ती परवानगी द्यायला तयार नव्हते. पण मग अनेक लोकांनी, वेगवेगळ्या देशातल्या, आफ्रिकेतल्या, अमेरिकेतल्या, युरोपातल्या लोकांनी प्रचंड धडपड केली. खुद्द युसुफ हमीद यांनी खूप धडपड केली आणि फायनली ते जिंकले त्या लढाईमध्ये आणि ती औषधं आफ्रिकेत जायला लागली. आणि त्यामुळे आफ्रिकेतल्या त्या हजारो लाखो माणसांचे प्राण हे एका भारतीय कंपनीच्या प्रयत्नांमुळे वाचलेले आहेत. आणि त्याच्यावरची ती गोष्ट आहे. ती गोष्ट मी थोडी कादंबरीच्या अंगाने लिहिली आहे, कारण की कादंबरीमध्ये जशी सुष्ट आणि दुष्ट असतात, भरडली जाणारी जनता असते, ते सगळे एलिमेंट्स मला त्या कहाणीत, तो ड्रामा सगळा त्या कहाणीत होता. त्याच्यामध्ये काहीही फिक्शन नाहीये, प्रत्येक घटना खरी आहे, पण ती थोडीशी कादंबरीच्या अंगाने लिहिली आहे. तर 2-3 महिन्यात ते पुस्तक येईल माझं. खरं तर ते लिहून तयार आहे, पण या पुस्तकामुळे ते नंतर करायचं असं मी ठरवलं. ओके ओके. वैदेही, तुला काही प्रश्न विचारायचा आहे? मला एक विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही तांत्रिक विषयावर लिहित असताना किंवा लेखनात अशा रमलेल्या असताना किंवा फार्माच्या विषयाचा अभ्यास अध्यापकी करत असताना अचानक ललित लेखनाकडे तुम्ही कशा वळल्या? तर बघ, ललित लेखन हे मला हे प्रोफेशन म्हणून स्वीकारायच्या आधीपासूनच खूप आवडत होतं. लेखन नाही, पण मुळात साहित्याची आवड खूप होती, वाचत खूप होते. म्हणजे मला आठवते की मी 11वीत असताना एका क्लासला जायचे, जो नाशिक मधल्या अतिशय हुशार मुलांचा क्लास होता. म्हणजे 80% वर 10 मार्क असतील तरच तिथे ऍडमिशन मिळायची. तर आमच्या सरांना, आणि तो सायन्स मॅथ्सचा क्लास होता फक्त, आणि आम्हाला आमच्या वह्या असायच्या होमवर्कच्या, ज्या असाइनमेंट्स दिल्या जायच्या. तर आणि आमचे सर, गाडगिळ सर, हे खूप खडक सर होते. तर त्या वह्यांच्या मागे उलट्या बाजूनी माझ्या वहीत कविताचे कविता, कादंबऱ्यांमधले उतारेचे उतारे लिहिलेले असायचे. मी पाठ केलेल्या कविता वेळ मिळेल तेव्हा लिहित बसायचे. तर एकदा त्या आमच्या सरांनी, आणि तो म्हणजे फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायची इच्छा असणाऱ्या लोकांचा क्लास होता. तर एकदा त्या सरांनी माझ्या बाबांना फोन करून सांगितला होता की हिला आर्ट्सला घाला तुम्ही, हिला इकडे उभीच ठेवलंय, तेच करू द्या. पण तो काळ असा होता की तेव्हा तुम्ही जर शाळेत बऱ्यापैकी हुशार असाल तर तुम्ही सायन्सला जायचं असं गृहीत धरलेलं असायचं. पण मला आता मागे वळून बघताना असं वाटतं की तेव्हा जर आता सारखा चान्स मिळाला असता तर मला हे करायला कदाचित जास्ती आवडलं असतं. म्हणजे माझी मुलगी मला नेहमी म्हणते की तू काय ते केमिकल स्ट्रक्चर्स वगैरे शिकवते, शेक्सपियर शिकवावा,
कुसुमाग्रज शिकवावे, तर हे काय शिकवतेस. त्यामुळे ती आवड होती, पण अर्थात माझं विषय आणि माझे दोन्ही विषय मला तेवढेच आवडतात जेवढं हे आवडतं. पण तो काही नव्यानी निर्माण झालेली आवड नव्हती. लिखाण मात्र गवसलं नव्यानी, आणि लिखाण माझं ललित लिखाण हे इटलीवरून आल्यावरच सुरू झालं. म्हणजे तिथले जे अनुभव होते ते इतके हृद्य होते आणि इतके उचंबळून टाकणारे होते की त्याबद्दल आपण लिहावं असं वाटायला लागलं. म्हणजे कधी कधी त्याची खोकल्याची येते त्याची उबळ इतकी यायची की ते लिहिल्याशिवाय काही सुचायचं नाही. त्यामुळे पण अर्थात ते कुठे छापले नव्हते तेव्हा लेख. तर असे काही लेख मी या कॉलम सुरू व्हायच्या आधीच लिहिलेले आहेत. तर ती इंटेन्सिटी जी होती त्या अनुभवांची, त्यामुळे कदाचित ते लिखाण सुरू झालं असेल. इथे एक मला तुला आठवण करून द्यायची की इतकं सहज पण झालेलं असलं ललित लेखन सुरू तरी मला नेहमी वाटतं की तुमचा अनुभव जर अतिशय खणखणीत असेल आणि कुठल्याही लेखनामागची तुमची प्रेरणा ही अत्यंत स्वच्छ आणि सच्ची असेल तर त्याची दखल अतिशय उत्तम पद्धतीने घेतली जाते. आणि इथे मला ती आठवण सांगायची आणि त्याबद्दल तू बोलावंस अशी मी तुला विनंती करीन. गुलजारजींनी तुझ्या ललित लेखनाचं कौतुक केलेलं आहे, तर त्याबद्दल थोडं सांग ना, कारण तोही फार इंटरेस्टिंग अनुभव आहे. तो पण प्रवासाशीच निगडीत असलेला अनुभव आहे. आणि पॉम्पे हे जे इटली मधलं गाव आहे, तर वेसुवियस नावाच्या ज्वालामुखीमुळे जळून उद्ध्वस्त झालेलं, कधी 2500 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेलं इटली मधलं गाव आहे पॉम्पे हे. तर मी 20-22 वर्षाची असताना जेव्हा नवीन नवीन उर्दू वाचायला लागले होते तेव्हा माझ्या हातात गुलजारजींचं पुखराज पडलं. आणि पुखराज मध्ये पॉम्पे नावाची एक कविता आहे त्यांची, ती मी तेव्हा वाचली, पण ती मला काहीच समजली नाही. तेव्हा पॉम्पे म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं. त्यामुळे त्यांनी कशाबद्दल लिहिलंय हे मला काही कळलं नाही. तेव्हा गुगल नव्हतं, त्यामुळे ते काहीच माहित नव्हतं. नंतर कधीतरी मी मीना प्रभूंचं इटलीवरचं पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा मला पॉम्पे हे काय आहे हे कळलं. आणि 2500 वर्षापूर्वी गाडलं गेलेलं ते गाव 150-200 वर्षापूर्वी परत सापडलं. आणि ते अतिशय समृद्ध असं इटली मधलं गाव होतं. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लाव्यामध्ये तिथली लोक ज्या अवस्थेत मेली ते प्रिझर्व झालं. आणि त्या लाव्यामध्ये ती गाडली गेली. जेव्हा उत्खननात ते सापडलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आतमध्ये पोकळी लागतीये. तर ती पोकळी ही माणसांच्या शरीरांची पोकळी होती, मांस झडून गेलेलं आणि आतमध्ये सांगडे राहिलेलं. तर त्यात त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस लिक्विड फॉर्म मध्ये इंजेक्ट करून ते आत सॉलिडिफाय झालं आणि मग ती माणसं सापडली. ती कशा परिस्थितीत गेली असतील, ते जात असताना काहींचे हात तोंडावरती धरलेले आहेत, काही लहान मुलं जी आईला विलगलेली आहेत, एक कुत्रा आहे जो तोंड वाचलेलं असताना गाडला गेलाय, किंवा एक किसिंग कपल आहे, असं सगळं सापडलं. आणि हे मी त्यात वाचलं आणि तेव्हापासून मला ती जागा बघण्याची भयंकर ओढ लागली होती. आणि मी अनेक युरोप टूरला जाऊन येणाऱ्या लोकांना सांगायचे की तुम्ही पॉम्पे बघून या आणि मला सांगा की तिथे काय आहे. पण पॉम्पे हे त्या 7-8 दिवसाच्या युरोप ट्रिप मध्ये नसतं कधी. पण मग नशिबाने मलाच इटलीमध्ये इतक्या दीर्घ काळ राहायला मिळालं. आणि मग जायच्या आधीपासून मला माहित होतं की काही झालं तरी मला पॉम्पेला जायचंय. तर मी माझ्या एका वर्गातल्या आम्हाला मध्ये मध्ये ना 4-4-5-5 दिवस सुट्ट्या असायच्या. तर तेव्हा काही लोक ऍम्स्टरडॅमला, काही लोक बार्सिलोनाला जायचे. पण मला माहित होतं की मला रोम, नेपल्स, पॉम्पे असंच जायचंय. बरोबर कोणी तयार नव्हतं यायला, सगळ्यांना अशा ठिकाणी जायचं होतं. पण माझी एक इराणी मैत्रीण मग नंतर तयार झाली आणि आम्ही पॉम्पेला गेलो. तो अनुभव इतका हादरवून टाकणारा होता पॉम्पे मधला. म्हणजे काय परिस्थितीत ती लोक गेली आणि मी जी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही तो अतिशय हादरवून टाकणारा अनुभव होता. तिथे मला मध्ये मध्ये द्राक्षाच्या वेली दिसल्या. तर मी माझ्या आईला विचारलं की इथे का अशा द्राक्षाच्या वेली लावल्यात. तर तो असं म्हणाला की अगं ही त्या काळात गाडल्या गेलेल्या द्राक्षाच्या बिया आहेत, 2500 वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या, ज्या लावामध्ये गाडल्या गेलेल्या असल्यामुळे व्यवस्थित प्रिझर्व झाल्या आणि ते लावून बनवलेली ही द्राक्षाच्या वेली आहेत. आणि त्याच्यापासून आता वाईन केली जाते आणि ती पॉम्पे वाईन म्हणून प्रसिद्ध आहे. तर मला तेव्हा असं वाटलं की आपल्या घरात आपल्या आजीची एखादी पैठणी असते किंवा आजोबांची काठी असते, तसंच हे 2500 वर्षापूर्वीच्या त्यांच्या आजी आजोबांची द्राक्षाची झाडं आहेत. असे खूप नवे नवे विचार माझ्या डोक्यात आले. आणि आम्ही तिथे फिरत असताना संध्याकाळ झाली आणि तिथलं वातावरण
वर्णाचं असं दडपण यायला लागलं. म्हणजे अनेक लोक एका वेळी कलेक्टिव्हली तिथे गेले. तर माझा या विषयावर अजिबात विश्वास नाहीये, पण मला असं वाटलं की त्यांच्या ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा असतील त्याचं त्यांनी सगळं भारलेलं ते वातावरण आहे. आणि म्हणजे घुसमट म्हणतो, छातीवर दडपण येतं तसं आलं. आणि संध्याकाळ झाल्यानंतर मी आता इथे थांबू शकत नाही अशा यांनी पळत सुटले अक्षरशः, आणि तिथून पळत बाहेर आले आणि बाहेर येऊन एका कॅफेत बसले. लैला हिला काय झालं असं करत माझ्या मागे आली. आणि त्या कॅफेत बसून मी अक्षरशः तिथल्या कॉफी पिताना टिश्यू पेपरवरती एक कविता लिहिली. मी कधीच कविता लिहित नाही, ती एकमेव कविता आहे मी आयुष्यात लिहिली. आणि नंतर परत आल्यावर मी त्यावर एक लेख लिहिला. त्या लेखाची सुरुवात गुलजारजींच्या कवितेने होते आणि त्याचा शेवट माझ्या कवितेने होतो. लोकसत्तेच्या एका दिवाळी अंकात तो लेख छापून आला आणि तो अरुण शेवतेंना खूप आवडला. त्यांनी तो गुलजारजींना वाचून दाखवला आणि गुलजारजींनाही तो लेख खूप आवडला. तेव्हा गुलजारजींचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध होत होता, ज्यात त्यांच्या जुन्या कवितांचा संग्रह होता, तो नवीन नव्हत्या. आणि त्यात पॉम्पे ही कविता घ्यायची की नाही यावरती ते विचार करत होते. आणि त्यांनी असं ठरवलेलं की ती नको घ्यायला, ती कोणाला समजत नाही. आणि त्याच वेळी त्यांच्या हातात माझा लेख पडला आणि त्यांनी मला चक्क फोन केला तो वाचून झाल्यानंतर. आणि गुलजार म्हणजे मी फार कमी वेळेला स्टारस्ट्रक असते, पण आयुष्यात दोन कोणत्या लोकांना तुला भेटायला आवडेल असं विचारलं तर माझं उत्तर अमिताभ बच्चन आणि गुलजारजी असेल, कारण ही हॅज बीन माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. तर त्यांचा अचानक एक दिवस मला फोन आला आणि मी वेडीच झाले की त्यांचा तो खर्चातला आवाज आपल्याला सगळ्यांना इतका आवडतो. आणि त्या आवाजात ते माझ्याशी बोलत होते. ते खूप वेळ माझ्याशी बोलले. त्यांना लेख अतिशय आवडला असं त्यांनी सांगितलं मला. आणि ते मला म्हणाले की मी ही कविता माझ्या काव्यसंग्रहातून गाळून टाकणार होतो, पण ती तू वाचलीस काय आणि त्यानंतर कितीतरी वर्षांनी ते गाव बघायला गेलीस काय, मग त्यावर लिहिलंस काय इतकं छान, ते वाचून मला आवडलं, मी तुला फोन केला. तर हे असं सर्कल कम्प्लीट झालंय. आणि मी आता ती कविता माझ्या पुस्तकात ठेवणार आहे. आणि ते एक वाक्य म्हणाले जे माझ्या आयुष्यभराचा ठेवा आहे, की ते मला म्हणाले, तुमने मेरी नज्म को बचा लिया. आणि मग त्यामुळे तो म्हणाले की बघ शब्द आणि साहित्य एकमेकांना कसं जोडतं. आणि तशी ती इंटरॅक्शन. आणि नंतर एकदा गुलजारजींशी भेटही झाली माझी. तर त्यांनी तो लेख वाचून, म्हणजे एक त्यांची फॅन म्हणून नाही तर माझा लेख वाचून त्यांनी मला फोन करणं ही खूप ग्रेट गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मी खूप भारावून गेलेले होते, पण तरी मी त्यांच्याशी 30-40 मिनिटं व्यवस्थित बोलू शकले. आणि त्याचं कारण कदाचित असं असेल, मी आता विचार करते की कधीतरी असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडेल आणि मला गुलजारजींशी बोलायला मिळेल असं मला इतकं स्ट्रॉंगली वाटत होतं की तो मी रिहर्स केलेला असावा मनात, की त्यांना मला हे विचारायचंय, त्यांच्याशी असं बोलायचंय. त्यामुळे त्या एवढ्या भारावलेल्या अवस्थेतही मी व्यवस्थित बोलले त्यांच्याशी. मला जे बोलायचं होतं, जे विचारायचं होतं ते मी सगळं बोलू शकले त्यांच्याशी. तो फार म्हणजे जे हायलाइट्स असतात आपल्या आयुष्यातले त्यातला तो एक क्षण आहे असं सांगेन. वेदेही, तुला विचारायचा आहे प्रश्न? विचारायचं म्हणजे सांगायला आवडेल की आता ताईने मॅडमनी हे जे वर्णन केलं त्या लेखाविषयी, तर एक अभिवाचन म्हणून आम्हाला नक्की त्या लेखाचं अभिवाचन करावं असं वाटेल. म्हणजे आता ह्या 30 मध्ये नाही जमलं तर पुढचे जे काही आमचे उपक्रम आहेत त्याच्यात नक्की एक वाचावं असं वाटेल. कारण का तुम्ही जे बोलताना असं एक सांगत होता ते असं व्हिज्युअल होत होतं की हा असं आहे तिकडे, असं म्हणजे तुम्ही अगदी कॉफी शॉप मधून बाहेर, म्हणजे ते सगळं असं डोळ्यासमोर येत होतं. त्यामुळे नक्की तसं आम्हाला त्याचं अभिवाचन करायला आवडेल. आणि तुझ्या बरोबर नीता माझा इंटरव्ह्यू घेते, तर तो लेख वाचून तिने तिची इटलीची आयटेनरी बदलली आणि ती पॉम्पेला जाऊन आले. मला पॉम्पेला जाऊन आले. हो. एक मला शेवटचा प्रश्न तुझ्या लेखन प्रवासाच्या जोडीने इतर क्षेत्रात तुझी जी मुसाफिरी चालते त्याच्यावरती विचारायचं आहे. ते म्हणजे आता तुझी नुकतीच हँडलूम काउन्सिल वरती निवड झालेली आहे, तर तिथे तुझं काय काम असणार आहे? कारण हँडलूम विषयी तुझं प्रेम, म्हणजे त्या कपड्यांविषयी, आणि भारतातही अनेक ठिकाणी जाऊन तिथे बनणारे वस्त्र प्रकार तू पाहून आलेली आहेस, त्याच्याबद्दल माहिती घेऊन आलेली आहेस, त्याबद्दल लिहिलेलं पण आहेस तू.
म्हणजे राजस्थानी असतील किंवा इल्कल असेल, या सगळ्याबद्दल तू लिहिलेलं आहेस. आता तुझी निवड झाल्यानंतर तिथे तुझी भूमिका काय असणार आहे? हा, तिथे माझी निवड मी केवळ हँडलूम एन्थुझियास्ट आहे म्हणून नाही झालेली, कारण हँडलूम घालायला आवडणारे अनेक लोक असतात. पण मी मगाशी जे भौगोलिक निर्देशक हा विषय सांगितला, तर कपड्यांवरती किंवा कापडावरती भारताच्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र हँडलूम काउन्सिल आहे. तर महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विणी आहेत, तर त्या सगळ्या विणकरांना त्याच्यावरती भौगोलिक निर्देशक मिळायला मदत करणे आणि मुळात त्यांना लीगल त्यांची लिटरसी वाढवणे. जर त्यांनी भौगोलिक निर्देशक मिळवलेला असेल तर त्याचा वापर त्यांच्या व्यापारात कसा त्यांना करता येईल ह्याबद्दल त्यांना शिकवणे हे माझं काम आहे. आणि दुसरा एक एरिया म्हणजे आम्ही वेगवेगळे एरियाज चूज केले आहेत. तर माझा लीगल लिटरसी हा एक एरिया आहे आणि दुसरा जो ज्यात मी काम करणार आहे ते म्हणजे रिसर्च आणि डॉक्युमेंटेशन. तो महाराष्ट्रामधली जी वस्त्र म्हणजे मुळात महाराष्ट्रात बनणारं हँडलूम जर महाराष्ट्रीयन लोकांना घालायला लावायचं असेल तर मुळात ते हँडलूम आहे तरी काय बनतं महाराष्ट्रामध्ये. आज आपल्यापैकी किती लोकांना महाराष्ट्राची वस्त्र परंपरा काय आहे हे माहिती आहे, दुसऱ्या राज्यांची माहिती आहे पण महाराष्ट्राची माहिती नाहीये, कारण कदाचित ते एवढे प्रसिद्ध नाहीयेत. तर ती आधी शोधून काढणे वेगवेगळ्या भागाचा प्रांताचं. जसं औरंगाबाद आपल्याला फक्त पैठणी माहिती असते पण त्याच्या पलीकडे जाऊन हिमरू आहे किंवा विदर्भ टसर आहे, ती कशी बनते त्याच्याबद्दलचं रिसर्च, त्यामध्ये कसा बदल होत आला आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, ज्याचा उपयोग आपल्याला लोकांमध्ये अवेअरनेस जागृती करण्यासाठी होईल, हे एक माझं काम आहे. तर हे दोन कामं असणार आहेत. त्या डॉक्युमेंटेशन मध्ये मला अनेक वर्षापासून अशी इच्छा होती की यावरती आपल्या हातून एखादा कोशासारखं काहीतरी लिहून व्हावं, तर कदाचित ती पण संधी मिळू शकेल या निवडीमुळे. वैदेही, तुझ्या मनात आहे काही प्रश्न अजून? नाही, ओके. जवळजवळ 1 तासाच्या पेक्षा जास्ती वेळ आपण बोलतोय मृदुला, आणि कल्पना आहे की काही प्रश्न काही मुद्दे राहिलेत पण वेळेचीही मर्यादा आहे आपल्याला. इथे या निमित्ताने तुझ्या मुलाखतीच्या निमित्ताने मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की कोणत्याही वयामध्ये तुम्ही आपली पॅशन जी असते किंवा तुमची मनातली खूप इच्छा असते अमुक एक गोष्ट जाणून घ्यायची, अमुक एक गोष्ट शिकायची, ती तुम्ही करू शकता. ह्याचं तू उत्तम उदाहरण आहेस आणि अनेकांच्यासाठी त्या संदर्भामध्ये बाबतीमधली तू आयडॉल बनू शकतेस. दुसरं मला तुला असं सांगायचं की तू प्राध्यापक आहेसच, तू एक काय म्हणूयात आपण लॅबमध्ये पण मन लावून काम करणारी संशोधक आहेस, तू उत्तम वाचक आहेस, चांगली लेखिका आहेस, म्हणजे तांत्रिकही छान लिहितेस तू आणि ललितही खूप छान लिहितेस. म्हणजे तू सिनेमांवर लिहितेस, तू गाण्यांवरती लिहितेस, नंतर तुला भेटलेल्या माणसांची शब्दचित्र तू रेखाटलेली आहेस. अनेक प्रकारचं लेखन तू एका वेळेला करत असतेस. त्याच वेळेला फिटनेस आणि मॅरेथॉन रनर आहेस तू. अनेक विषयांमध्ये इंटरेस्ट घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेस तू. त्याच्यामधले हे सगळं करण्यामागची मनातलं जे कुतूहल आहे, कारण ते कुतूहलच असतं की हे जाणून घ्यायचंय आणि ते जाणून घ्यायचं म्हणजे सगळं विसरून ते जाणून घ्यायचं, हा तुझा स्वभाव आहे. तर ही तुझी मुसाफिरी, तुझ्या मनातलं हे कुतूहल असंच राहो आणि अनेक वर्ष असे अनेक विषय तू एक्सप्लोर करत राहा, शोधत राहा त्यातली नवीन नवीन माहिती आणि आमच्यापर्यंत तुझ्या लेखनाद्वारेही येत राहो. 3रं पुस्तक तुझं येईलच लवकर, पण या निमित्ताने मी तुला एक विनंती करते की लवकरच आता एखादा ललित लेखन, एखादी कादंबरी किंवा कथासंग्रह असाही तुझा आम्हाला वाचायला आवडेल, त्या दृष्टीने काही मनावर घे. थांबूयात आपण चर्चा इथे, कारण खूप वेळ आपण गप्पा मारलेल्या आहेत. धन्यवाद तुला आर्ट सर्कलच्या वतीने तुझे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. वैदेही, तुझेही खूप आभार. छान झालं वाचन आणि या निमित्ताने खूप वेगळा विषय आपल्याला या संपूर्ण मालिकेमध्ये घेता आला, या उपक्रमात घेता आला, याचाही मला खूप आनंद होतो. कारण तांत्रिक विषय असं असतं तरी तो किती छान पद्धतीने मांडून वाचकांसमोर येतो हे या निमित्ताने कळलं आणि एक अत्यंत विविधांगी काम करणारी लेखिका आपल्याला या निमित्ताने जाणून घेता आली, याचंही छान वाटतंय मला. धन्यवाद. रसिक प्रेक्षकांचेही धन्यवाद. आर्ट सर्कलच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू.